माझ्यासोबत लग्न करण्यासाठी 20 कोटीची ऑफर होती. करुणा मुंडेचा धक्कादायक आरोप. मला प्रेमात अडकवून लग्न करणाऱ्याला 2 कोटी रुपयाची ऑफर देण्यात आलेली होती असा धक्कादायक आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि त्यांचे दलाल लोक कुणाला तरी राजी करण्यासाठी दलाली करत होते असं म्हणत करुणा मुंडेंनी त्या कथित दलालाची नावे देखील घेतली आहेत. करुणा मुंडे म्हणाल्या की राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर हे धनंजय मुंडेसाठी दलाली करतात. मला प्रेमात अडकवून लग्न करणाऱ्याला 20 कोटी रुपये हेच लोक देणार होते. ही दलाल टीम धनंजय मुंडेंना मुली पुरवतात आणि दारूही पुरवतात. करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की घनवट, ठक्कर आणि केंद्रे या दलालामुळे धनंजय मुंडेवर घरात बसण्याची वेळ आलेली आहे. 27 वर्ष मी धनंजय मुंडेचा मुलासारखा सांभाळ केला. पतीसारखं नाही, मुलासारखं सांभाळलं आहे. आज त्यानेच मला रस्त्यावर आणलं. आज केवळ मी त्याची गाडी आणली तर गदारोळ केला. धनंजय मुंडे याच्या पहिल्या पत्नी आपणच आहोत हे सिद्ध करण्यासाठी करुणा मुंडेंनी न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. धनंजय मुंडे मात्र त्यांना पत्नी मानायला तयार नाहीत. आम्ही लव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो असा दावा ते करतात. तर करुणा मुंडे पत्नी असल्याचे पुरावे सांगत आहेत. वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना 2 लाख रुपयाची पोटगी देण्याचे आदेश दिले आहे. त्या निर्णयाविरोधात मुंडेंनी वरच्या कोर्टात धाव घेतली आहे. करुणा मुंडे 9 लाख रुपये पोटगीसाठी आग्रही आहेत. धनंजय मुंडेंना करुणा मुंडेपासून झालेली 2 मुले मान्य आहेत, परंतु पत्नी मान्य नाही, असा हा लढा आहे. तर ही होती महत्त्वाची अपडेट मित्रांनो. तर अशाच नवीन अपडेटसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.